SIR फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे आज सकाळी 11 वाजता SIRच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत। SIR प्रक्रियेसाठी वेळ वाढवून द्यावा अशी मागणी प्रामुख्याने करण्यात येणार आहे। कोणतीही निवडणूक तोंडावरती नसतानाही महाराष्ट्रात SIR मोहीम एवढ्या घाईघाईत का राबवली जाते? मतदारांची नावं वगळून लोकशाहीचा ज्या प्रकारे गळा घोटला जातोय तोच बंगाल पॅटर्न महाराष्ट्रामध्ये राबवून सत्तेचा मार्ग सोपा करण्याचा राजकीय कट सरकारकडून रचला जातोय का अशी शंका रोहित पवारांकडून उपस्थित करण्यात आली आहे। सरकार पुरस्कृत हा कट कदापि यशस्वी होऊ देणार नाही। मतदारांना प्रपत्र जमा करण्यासाठी निवडणूक आयोगाने वेळ वाढवून द्यावा अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे। दरम्यान देशभरामध्ये सुरू असलेल्या SIR मोहिमेतील माहिती आयोगाकडून भाजपला दिली जात असल्याचा गंभीर आरोप रोहित पवारांनी केलाय। भाजपच्या कार्यालयामध्ये BLO बसून सगळी माहिती भरत असल्याचा आरोप रोहित पवार यांच्याकडून करण्यात आलेला असून त्या संदर्भामध्ये पुरावे देखील असल्याचं रोहित पवारांनी सांगितलंय। दरम्यान रोहित पवारांच्या या आरोपावरती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। भाजप हा जो पक्ष आहे त्यांनी स्वतःचं एक सॉफ्टवेअर काढलेलं आहे, कॅटेगरी बनवलेल्या आहेत आणि ह्या सगळ्यावर तिथं एक सर्वे भाजपकडनं झालेला आहे जो आमदाराच्या कार्यालयामध्ये नाही तर त्यांच्या जो कोणी उमेदवार असेल नाही तर पदाधिकारी त्याच्या कार्यालयामध्ये तो जातो आणि त्याच्याच बरोबर हे जे सर्व BLO आहेत बहुतांश BLO हे घरी न जाता म्हणजे ज्या मतदाराच्या घरी जाऊन त्यांनी खरं तर तीनदा गेले बाहेर ते न करता टेबलवर हा मोठ्या प्रमाणात सर्वे चालू आहे असं आमचं मत आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे असणारे पुरावे आम्ही उद्या महाराष्ट्राचे जे इलेक्शन कमिशनर आहेत त्यांना तिथं सकाळी 11 वाजता भेटणार आहोत। तुमचे जर बूथ लेवल अधिकारी बूथ लेवल एजंट आहे बूथ लेवल ऑफिसर सोबत काम करायचं मग तुमचे एजंट काय करतात? तुमचे एजंट तिथे आहे ना, त्यामुळे एक खोटारडेपणा सोडला पाहिजे, निगेटिव्हिटी सोडली पाहिजे आणि SIRला प्रामाणिकपणे सर्वांनीच मदत केली पाहिजे। SIRमध्ये सर्वांनी इन्व्हॉल्व झालं पाहिजे आणि एकही मतदार सुटणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे अशी निगेटिव्हिटी तयार करून रोहित पवार हे या ठिकाणी नकारात्मक त्या ठिकाणी वातावरण तयार करत आहेत।